उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तब्बल 2,66,000 महिलांना भावनिक पत्र लिहिलेलं आहे। या पत्रामध्ये लाडकी बहीण योजना असेल किंवा लेक लाडकी योजना असेल याशिवाय एसटी प्रवासामध्ये दिलेली 50% सवलतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी आपल्या लाडक्या देवाभाऊला साथ देण्याची भावनिक साथही या पत्राच्या माध्यमातून फडणवीस यांनी घातलेली आहे। त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये या 2,66,000 महिला भाजप आणि सरकारचा प्रचार आणि प्रसार करताना पाहायला मिळतील। त्यामुळे या आता भावनिक पत्राची कितपत मदत येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन विनोद नाईक सह मी चेतन नावरे, मुंबई। राज्याच्या राजकारणामध्ये चुलत्या विरुद्ध पुतण्याचा बंड काही नवीन नाही। यामध्ये आता माढ्याच्या शिंदे कुटुंबाची भर पडलेली आहे। माढ्याचे अजितदादा पवार पक्षाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात त्यांचे पुतणे धनराज रमेश शिंदे यांनी बंड पुकारले। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये माढ्यातून त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। आज त्यांनी माढा तालुक्यामध्ये आपल्या समर्थकांचा जाहीर मेळावा घेत आपले चुलते आमदार बबनदादा शिंदे यांच्या कारभारावरच टीकास्त्र केलेलं आहे। शरदचंद्र पवार यांनी आपल्याला तिकीट दिल्यास आपण माढ्यातून आपल्या चुलत्या विरुद्ध किंवा चुलत भावाविरुद्ध निवडणूक लढण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी या मेळाव्यामध्ये जाहीर केलंय। त्यामुळे आता शरद पवार कोणाला तिकीट देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बीड जिल्ह्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। अशातच भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी बैलगाडा शर्यत जो आहे ती थाटामध्ये संपन्न होत असते आणि यासाठी प्रमुख उपस्थिती जी आहे ती भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची असते। मात्र यावर्षी जे काही बॅनर लावण्यात आलेले आहे या बॅनरमुळे सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आल्याचं देखील पाहायला मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे बॅनर लागलेले आहे ते अनेक राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय देखील ठरलेला आहे। याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर आहेत आणि याच बॅनरवरनं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोणतेही स्थान देण्यात आलेलं नाही आहे। यातून पंकजा मुंडे यांचा फोटो जो आहे तो वगळण्यात आलेला आहे आणि यावरती राजेंद्र मस्के यांचा जो आहे तो फोटो देखील आहे। त्यामुळेच आता भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे भाजपला सोडचिठ्ठी देतात का असा देखील तर्कवितर्क लावला जातो आहे। कारण की भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे बीड विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळते का हे देखील तितकंच महत्त्वाचं असेल। आणि त्यानंतर जिल्हाध्यक्षांनी देखील या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची भेट देखील घेतली होती। त्यामुळेच आगामी काळामध्ये आता विधानसभा निवडणुकीमध्ये एक ट्विस्ट आल्याचं देखील दिसून येत आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणजे मराठवाड्याच्या शिक्षणाचं माहेरघर। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर या ठिकाणी एक मोठी घटना घडली होती, ती म्हणजे ग्रंथालयामध्ये पाणी शिरलेलं होतं आणि यामध्ये ग्रंथसंपदा देखील मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होती आणि उपस्थित होती। मात्र या ठिकाणी ही ग्रंथसंपदा कुठल्याही प्रकारे नुकसानीत झालेली नाही आहे किंवा तिला धोका निर्माण झालेला नाही आहे, कारण वेळप्रसंगी आम्ही ही संपूर्ण ग्रंथसंपदा वाचवलेली आहे। त्यामुळं या ठिकाणी तत्पर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं, योगदान दिलं आणि त्यानंतर ग्रंथसंपदा वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले अशी माहिती या ठिकाणी ग्रंथालय प्रशासनानं दिलेली आहे, विद्यापीठ प्रशासनानं दिलेली आहे। आणि पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज साठलेलं होतं की विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने पुस्तकं व्हावी लागली। विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी सुद्धा ही पुस्तकं उचलून दुसरीकडे नेली आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांचा उपयोग करून घ्यावा लागला। अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या माध्यमातून हे पाणी देखील बाहेर काढण्यात आलं। मात्र जी घटना घडलेली होती घटना पुन्हा घडूच नये यासाठी उपाययोजना देखील राबवल्या जात असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनानं दिलेली आहे। आणि अशा प्रकारच्या घटना समोर आल्याच्या नंतर या घटना समोर येऊ नये यासाठी देखील महत्त्वाची पावलं उचलणं गरजेचं आहे। अन्यथा लाखो कोट्यवधी मोलाची जी काही ग्रंथसंपदा असते ती कुठल्याही प्रकारे तिला हानी पोहोचू नये आणि तिचं नुकसान होऊ नये। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। आमदार मदन येरावार यांनी यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये कामाचा धडाका लावलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर अनेक काम या ठिकाणी प्रलंबित होते, ते निकाली निघताना या ठिकाणी नागरिकांना दिसत नव्हते। मात्र आता आमदार मदन येरावार यांनी कामाचा धडाका लावल्याने या ठिकाणी मोठमोठे कामंसुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे। एकंदरीत पाहिलं तर नाट्यगृह असो, या ठिकाणी पोलीस स्टेशनचं काम असो किंवा टेक्स्टाईल पार्कसुद्धा असो, या ठिकाणी पाहिलं तर यवतमाळ ते मोठ्या प्रमाणात बसस्टँडचं कामसुद्धा या ठिकाणी चालू आहे। तर अनेक रोडसुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत स्थानिक नागरिकांची समस्या ती दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमदार मदन येरावारनी केलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातले रोड असो, विजेचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, असे अनेक मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी मदन येरावारनी केलेलं आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये उर्वरित काम राहिलेले ते लवकरात लवकर होईल का असा सवाल सुद्धा यावेळेस नागरिकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे। संजय राठोड,
लोकशाही मराठी, यवतमाळ। जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 6 विद्यार्थिनींचे रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला असून यामध्ये 2 विद्यार्थी व 4 विद्यार्थिनींचा समावेश आहे। या प्रकरणाची राष्ट्रीय हेल्पलाईनवर विद्यार्थिनीने तक्रार केल्यानंतर या प्रकरणी 14 सदस्यीय चौकशी समिती नियुक्ती करण्यात आली असून या समितीत वैद्यकीय उप अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार, पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना व वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांचा समावेश आहे। दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयात चौकशी समितीची बैठक झाली असून या बैठकीत पीडित विद्यार्थिनीची चौकशी देखील करण्यात आली आहे। या समितीचा अहवाल हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे सादर केला जाणार असून चौकशीच्या अहवालानंतर या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। हिंगोली जिल्ह्यातील शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन केलेलं आहे। ज्या शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला आहेत त्यांना केवळ 2,500 रुपये मानधन मिळतं आणि त्या 2,500 रुपये मानधनावरती त्यांच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यांच्या तुटपुंज्या मानधनावर काही होत नाही, त्यामुळे आता या महिलांना 10,000 रुपये मानधन द्यावं या मागणीसाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे। मुनीर पठाण हे सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने जिल्ह्यातील महिला सहभागी झाल्या होत्या। त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना गणवेश मिळाले नाहीत। या 15 ऑगस्ट असो, 17 सप्टेंबर असो, हे संपूर्ण ध्वजारोहण जे आहे ते गणवेशाविनाच केलेलं आहे। त्यामुळे शाळेय विद्यार्थ्यांना गणवेश द्यावे, त्याचबरोबर ज्या शालेय पोषण आहार महिला आहेत त्यांना 10,000 रुपये मानधन द्यावं या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी यांना या महिलांनी दिलेलं आहे आणि या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। कॅमेरामन राजेश सोबत जनवाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। मोहोळचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजन पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा जो आहे तो मिळालेला आहे। माजी आमदार राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवरती जे आहे ते अध्यक्ष म्हणून जे आहे ते निवड करण्यात आलेली आहे। या अध्यक्ष पदाचा अध्यादेश जो आहे तो आज राज्य सरकारकडून जे आहे तो काढण्यात आलेला आहे। काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जे आहे ते मोहोळ शहरामध्ये सभा झाली होती। यावेळी माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी राजन पाटील यांना कुठलं तरी पद देण्यात यावं अशी मागणी जी आहे ते मेळाव्याच्या माध्यमातून जे आहे ते केली होती आणि या मागणीला जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण करून माजी आमदार राजन पाटील यांना जे आहे ते महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवरती अध्यक्ष म्हणून जे आहे ते निवड केलेली आहे। पुढील 3 वर्ष कार्यकाल जो आहे तो माजी आमदार राजन पाटील यांचा अध्यक्ष म्हणून जो आहे तो राहणार आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पहिल्यांदाच खेळीमेळीत पार पडली। या सभेला विरोधकांचा एकही सभासद उपस्थित नव्हता। खरं पाहिलं तर सुरुवातीलाच कारखाना कार्यस्थळावरती येताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मोठी पोस्टरबाजी पाहायला मिळाली। एकीकडे विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केले तर सत्ताधाऱ्यांनी त्याला उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं। मात्र प्रत्यक्ष सभा आहे ती माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, सर्व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जवळपास 40 मिनिटं चालली। यामध्ये सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली। मात्र ह्या सभेमध्ये जे उपस्थित सभासद होते त्यांनी जसं विषयपत्रिकेचं वाचन होईल तसं त्या ठिकाणी मंजूरच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला। अखेर 40 मिनिटं चाललेल्या या सभेनंतर अमल महाडिक यांनी बाईट देताना कारखान्याचा विकास केला जाईल, एक्सपान्शन केलं जाईल, त्यासाठी कर्जाची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे। सत्यजाऊंदकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर।